महाराष्ट्रातील महिलांच्या संघर्षमय यशोगाथा पुढे आणणारा एक नंबर न्यूज चॅनल म्हणजेच श्री राधिका न्यूज चॅनल. एक पाऊल पुढे, फक्त आणि फक्त महिलांच्या हक्काचे व्यासपीठ. सर्वांना नमस्कार. आता सध्या मातृदिन खूप ठिकाणी साजरे करण्यात येत आहे. प्रत्येक महिलांना मातृत्व आहे आणि त्यामुळे तिचं जीवन एकदम सुखमय होतं. म्हणतात ना की त्या नावानेच तिला ओळखलं जातं. माता ह्या शब्दातच सर्व काही येत असतं. तर अशा मातृदिनानिमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आपल्या इथे बोलवत आहोत आणि त्यांच्याशी खूप चांगला मनमोकळेपणाने संवाद साधत आहोत. तर आज आपल्या इथे आलेल्या आहेत प्राचीराव, एक शिक्षिका आहे आणि खूप चांगल्या पद्धतीच्या कुक पण आहे. तर जाणून घेऊया आपण त्यांचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला. नमस्कार, स्वागत आहे. धन्यवाद. तर मला सुरुवात अशी आहे की तुमचं मूळ गाव म्हणजे माहेर कुठलं आणि सासर कुठलं? माझं माहेर तसं औरंगाबाद आहे आणि सासर चंद्रपूर. मग नाशिकला म्हणजे माझे सासरे सेंटेक्स ऑफिसर होते आणि त्यांच्या बदल्या वारंवार व्हायच्या. त्याच्यामुळे मग आम्ही नागपूरला झाली. पण नागपूरवरून आईने म्हणजे माझ्या सासूबाईंनी असा निर्णय घेतला की मुलांच्या शिक्षणासाठी एक गाव हे स्थायिक करायला पाहिजे. म्हणून मग त्यांनी नाशिकला स्थायिक करायचं ठरवलं पुढच्या एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून मुलांच्या भवितव्यासाठी. म्हणून नाशिकला आम्ही स्थायिक. म्हणजे एक आई असा विचार करू शकते की आपलं जे आहे ते आपण नंतर विचार करू, पण मुलांसाठी कुठेच तरी स्थायी व्हायचंय असं त्यांच्या सासूबाईंनी विचार केला आणि नंतर नाशिकला स्थायी झाले. तर तुमचं बालपण कसं होतं? म्हणजे तुम्ही किती भाऊ आणि कसे राहत? माझं बालपण तर खूप आनंदात गेलं आणि सगळ्यात जास्त लाडकी मी माझ्या वडिलांची होते. आम्ही 4 बहिणी आणि 2 भाऊ होतो. पण असं म्हणतात की नेहमी मुलगी झाली की वडील नाराज होतात, पण आमच्याकडे उलट होतं. आमच्या वडिलांना मुलगी आणि मुलगा याच्यातला फरक कधीच नव्हता. जरी सून जरी आली तरी त्यांनी कधीही मुलीमध्ये आणि सुनामध्ये भेदभाव केलाच नाही. आणि ते आज एक चांगले क्लास 1 ॲग्रिकल्चर ऑफिसर होते. त्यांच्या सुद्धा वारंवार 3-3 वर्षांनी बदल्या व्हायच्या. म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद हे गाव म्हणजे स्थायिक केलं की आपण तिथेच राहतो. मुलांचं एज्युकेशन कुठेतरी थांबायला नको आहे तेच. आणि आमची आई अशी एज्युकेटेड नव्हती. त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण दिलं जायचं नाही, निजामशाही होती. माझी आई फक्त 4थी पर्यंत शिकली आहे. पण आज आम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलो ते फक्त आमच्या वडिलांमुळे आणि त्यांच्या सहकार्यानेच. त्यांचं एकच ध्येय होतं की माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे. संसार तर ती करणाऱ्याचे प्रश्नच नाहीये. आणि मी खरं सांगू का, कोणताच बाप आपल्या मुलीला स्वयंपाक शिकवत नाही, पण आमच्या वडिलांनी आम्हाला स्वयंपाक करायला शिकवलं. बघा, म्हणजे मी जे पहिले उत्तर सांगितलं होतं त्यांच्याविषयी की त्या एक शिक्षिका आणि चांगल्या कुक आहेत, तर त्यांनी सुरुवातच तिथून केली आहे की ते बघा त्यांच्या वडिलांनी त्यांना स्वयंपाक शिकवला. तर असं म्हणतात की जे काही मुलीचं लग्न झाल्यानंतर ती पुढे काहीतरी करिअर करण्याचं स्वप्न घेऊन येते जेव्हा सासरी येते. तर तुम्ही पण काही असं स्वप्न मुलाशी बाळगलेलं होतं? तसं स्वप्न तर बाळगलं होतं. मी MSc करत होते. तर MSc सेकंड इयरला माझी परीक्षेला जाऊ शकले नाही कारण मी तेव्हा प्रेग्नेंट होते. पण माझ्या मिस्टरांची इतकी इच्छा होती की तिने MSc करावं. पण मी MSc न करता मग मी मेडिकल ट्रान्सक्रिप्शनचा 2 वर्षाचा अमेरिकेचा कोर्स माझ्या मिस्टरांनी मला औषधी करून दिला. आणि याला पाठबळ म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांची एवढी इच्छा होती की माझ्या सुनेने आज कुठेतरी काहीतरी करावं. आणि खरं म्हणजे मला दुःख वाटतंय आता सांगायला की माझा जो आधारस्तंभ होता तो मी आता गमावलेला आहे. आणि त्यांच्या पाठबळावरच मी आता इथपर्यंत आली. मी लग्नाच्या नंतर म्हणजे मेडिकल ट्रान्सक्रिप्शन केलं. नंतर BEd सुद्धा मी फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. म्हणजे माझ्या आईंना इतका माझा अभिमान होता, म्हणजे प्रत्येक गोष्ट मी त्यांच्याशी शेअर करायची. आज म्हणजे एवढ्या ट्रॉफीज आणल्या, इथं प्रमाणपत्र मिळालं, त्या लगेच म्हणजे माझं कौतुक करायच्या. आणि खरंच म्हणजे देवाजवळ एवढंच मागेल की पुढच्या जन्मी त्यांच्याच पोटी मला जन्म घेऊ दे, कारण अशी सासू लाभणं हे आज जगात खूप मोठं भाग्य आहे. आणि असं सांगायला काहीच हरकत नाही की माझी सून म्हणजे जी आता मुलाची बायको झालेली ती सुद्धा IT आहे. पण तिला सुद्धा माझ्या मुलांनी एकच शब्द सांगितला होता की जसं माझ्या आईने घर सांभाळलेलं आहे तसंच तुला सांभाळायचं. पण आता लग्नाला 33 वर्ष झाली आहे, पण तिने सुद्धा कुठेच काही म्हणजे आता माझ्याकडे 2 अनमॅरिड नंदा आहेत. पण आता असं म्हणतात की नंदा आहेत बाबा, तसं काही नाही. पण आज माझ्या घरात म्हणजे सुख समाधानाने 3री पिढी नांदतीये आणि खरंच हे कौतुकास्पद आहे.
आणि मी सगळे बाहेरचे हे सगळे म्हणजे संस्थेचे कामं करून सगळं पाठबळ करून मी हे सगळं करते. याचं मला पण कौतुक आहे, माझ्या नवऱ्याला पण खूप कौतुक आहे. आणि या फाउंडेशन तर्फे मी खरं सांगू का, मी खरंच खूप मोठ्या पदावर आलेली आहे. म्हणजे राधिका फाउंडेशननी मला खूप सहकार्य केलेले. आज 12 वर्षापासून मी राधिका ताईंशी एकरूप झालेली आहे. म्हणजे पुरस्कार असो काहीही असो, आम्ही त्यांच्याबरोबर सतत कार्य करतो. म्हणजे याचा मला खरंच अभिमान आहे. भरपूर संस्था आहेत आज नाशिकमध्ये, पण ताई एक असं एक समाजरत्न आहे की कुठेच असं श्रीमंत किंवा गरीब की हिला तुच्छ लेखायचं असं कधीच नाही. साध्यातल्या साध्या बाईला त्यांनी आज पुढे आणलेले आणि याचा मला खरंच एक अभिमान आहे की त्यांनी खरंच एवढी मोठी संस्था उभी केली. त्याचं मला खरंच म्हणजे कौतुकच वाटतं. आज ही बाई आपल्यासाठी काहीतरी करते आणि आपणही दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण देणं आहोत समाजाचं, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तर मला अजून नंतर असं की जसं तुम्ही तुमच्या मुलाने सांगितलं की आईने 33 वर्षांचा जो संसार केला आहे हो. तुलाही तसाच करायचा आहे. हो तर आता ही नवीन पिढी आहे. आपण म्हणतो की बरोबर. आपला काळ होता तो वेगळा होता, हा नवीन बरोबर. काळ आहे, नवीन सून आहे, ह्या जनरेशनमध्ये हो. सून आहे. तर मग तुम्ही तुमच्या मुलाने तुम्हाला कितपत जसं तुम्हाला साथ देते की तुम्हाला सहकार्य म्हणून काय? माझा मुलगा 100% मला साथ देतो. आणि मी ब्राह्मण असल्यामुळे माझ्याकडे आंघोळीच्या आधी काही केलेलं चालत नाही. देवपूजा पण मी आंघोळीच्या आधी करत नाही, काहीच करत नाही. आणि ते संस्कार माझ्या सुनेने अवलंबले. म्हणजे ती सुद्धा आज आता नवरात्र 9 दिवसाचे असतात माझ्याकडे, पूर्ण देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो. ती सुद्धा सगळं पुढाचार करते. आणि म्हणजे माझ्या नवऱ्यामध्ये कधी भेदभाव झाला नाही की मुलाने माझी बायको आली म्हणून तू असं का केलं, म्हणजे असं व्हायचा प्रश्नच कधी येत नाही, आतापर्यंत तरी आला नाही आणि होणार पण नाही. ती सगळं सहकार्य करते मला पूर्ण. आता तुम्ही शाळेत शिक्षिका म्हणून आहात, हो म्हणजे प्राचार्य म्हणून असं. हो तर आणि घर पण हो, सांभाळायचं आहे, हो. बाहेर काही संस्थांमध्ये तुम्हाला कामं पण करणं भरपूर आहे, असतात, हो. जसे कुठे काही कार्यक्रम असले तिथेही जाणं आहे. जावंच लागतं. तर कधी असं झालं आहे का की तुम्हाला तिन्ही ठिकाणी जायचं आहे आणि दुविधात कधी सापडला? असं बऱ्याच वेळा होतं, पण सगळेजण समजूतदार असतात. कुठले तरी 2 प्रोग्राम करायचे आणि मग तिसऱ्या प्रोग्रामला माफी असावी असं टाकायचं. हां. कारण नाही शक्य होत काही ठिकाणी जाणं, कारण शाळेची जबाबदारी असते, घर संसाराची असते, आता नातूची पण जबाबदारी असते. आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आपण समाजासाठी कार्य करू शकतो. मलाही हेच उत्तर अपेक्षित होतं की सर्वप्रथम मी नेहमी सांगत असते प्रत्येकाला की सर्वप्रथम परिवाराला प्राधान्य द्या. त्यानंतर तुम्ही जो तुमचा वर्क प्लेस आहे, जॉब प्लेस आहे, त्याला तुम्ही प्राधान्य द्या आणि नंतर मग उरलेला जो वेळ आहे तो समाजासाठी द्या. कारण की इतका वेळ आपण आराम करून योग्य नाही आहे. त्यामुळे आपण समाजाचे देणेकरी आहोत, तर समाजालाही वेळ देणं गरजेचं आहे. तसंच प्राचीताईंना मी जो प्रश्न विचारला होता त्यांनी बरोबर त्याचं तेच उत्तर दिलेलं आहे. तर मला असं सांगा की तुम्ही आता म्हणजे वयाच्या ह्या टप्प्यावर आहात, तर आता तुमचं म्हणजे आता म्हणतात ना की माणूस प्रत्येक वेळी काही ना काही स्वप्न बघतच असतो, की त्याला कधी अंत नसतो, शेवटपर्यंत तो स्वप्न बघतो. बरोबर. तर तुमच्या मनात अजून असं काही आहे का स्वप्नाच्या याच्यात? अजून भरपूर स्वप्न आहेत की आपण म्हणजे आपल्याकडे आता तेवढी परिस्थिती आहे की आपण लोकांना सहकार्य करू शकतो. तर गोरगरिबापर्यंत पोहोचावं. कोणाला 2 वेळचं जेवण सुद्धा आजकाल मिळत नाही. तर राधिका फाउंडेशन ही संस्था सगळ्यांना सहकार्य करते. त्याच्यात थोडा का होईना आपण खालीचा वाटा त्याच्यात द्यावा. आता मध्ये एका संस्थेला म्हणजे माझ्या आई गेल्या तर तेव्हा मी अन्नदान दिलं की जाऊ दे बाबा, गोरगरिबांना एक सवासणाला माझ्याकडनं अन्नदान झालेलं आहे. आणि अजून मला असं खूप ठिकाणी कार्य करायला आवडेल की जेवढं मी माझ्याकडनं सहकार्य करू शकेल शेवटपर्यंत तेवढं मी नेहमीच सहकार्य करेन. म्हणजे तुम्ही स्वप्नपूर्तीकडे जात हो. हो. असं म्हणायला काही काहीच आवड हरकत करणार नाही. नाही हो. आहे. आता हे झालं तुमच्या परिवाराची. आता मला एखादं असं सांगा की तुम्ही जेव्हा कधी असं दुःखी होतात, आता प्रत्येक मनुष्य आहे की सुख दुःख हे प्रत्येकाला लावलेलं असतं, पण म्हणतात ना की सुख हे आपण प्रत्येकासोबत शेअर करतो, पण दुःख असतं तर ते कधी कधी असंही वाटतं की परिवाराला जर सांगितलं तर ते परिवार आपल्यामुळे परिवारात परत दुःखाचं वातावरण निर्माण नको व्हायला. तर मग कधी असं झालं आहे का की आपण कोणा मैत्रिणीकडे ते शेअर केलं आहे का? शेअर म्हणजे मी सगळ्यात पहिले माझ्या मोठ्या बहिणीला करते, हां. कारण ती शेवटी आईच्या ठिकाणी आहे मला आज. नंतर मी माझ्या मोठ्या बहिणीला शेअर करते
पण खरं सांगू का, असा कुठलाच दुःखाचा क्षण माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात आलेला नाही की कधी थोडाफार घरात होत राहतं, पण तरी सुद्धा मी ते माझं दुःख माझ्या नवऱ्याला शेअर करते की बाबा असं झालंय. मुलाच्या कानापर्यंत जाऊच देत नाही. मग माझ्या मुलीपर्यंत, माझ्या सुनेपर्यंत मी सांगते की मला असं कसं तरी वाटतंय आज की आपण काहीतरी बोलून गेलोय. तर ती सांगते आई काही होत नाही, एखाद्या वेळेला होऊन जातं आपल्या तोंडातून, एवढं राग नाही मानायचा. पण खरंच म्हणजे मला नवऱ्याची साथ आहे, सगळ्यांची साथ आहे. म्हणजे आज त्यांच्यामुळे आपण सगळं कार्य करत आहोत. तर म्हणजे तुम्ही सर्वीकडनं आपण म्हणतो ना की सर्व सुख संपन्न असं म्हणायला काही वापरत. बरोबर. तर आता जाता जाता मला तुमच्याशी एक गोष्ट अजून एक विचारायची आहे की मी जसं सांगितलं होतं की तुम्ही शिक्षिका म्हणजे तुम्ही शाळेत आहात आणि त्यानंतर तुम्ही एक खूप चांगल्या कुक आहात. तर तुम्हाला कुकिंगची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे मला कुकिंगची आवड म्हणजे मी ज्या शाळेत आधी होते तिथे रोज मी असे वेगवेगळ्या टिफिन मध्ये पदार्थ घेऊन जायचे. तर माझ्या ज्या मैत्रिणींचा ग्रुप होता त्याला माझी केलेली भाजी म्हणा, लोणचं म्हणा हे खूप आवडायचं. मिस्टरांच्या कंपनीमध्ये पण तेच व्हायचं. मग मध्ये करोनाचा पॅच आला नाशिकला. मग करोनाच्या पॅच मध्ये माझ्या मैत्रिणींनी मला काय सांगितलं की प्राची तू एवढी सुंदर कुक आहेस, आज सगळ्यांना हेल्दी फूड खायचंय, तू स्वतःच असं प्रॉडक्ट का नाही सुरू करत. म्हणजे मी खरं सांगू का, आज मी निनाद फूड प्रॉडक्ट या नावाने ओळखली जाते आणि मला गव्हर्नमेंट लायसन्स पण मिळाले. आणि ईश्वर देणगी असं म्हणतात. मी सगळ्या गोष्टी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे. म्हणजे लग्नाच्या आधी मला काहीही येत नव्हतं. थोडंफार म्हणजे जे बेसिक असतं ना, भाजी वरण भात पोळी किंवा एखादे 2-4 पदार्थ नवीन नवीन बघून करायचे. कारण ती क्रेज मला पण होती. कारण कॉलेजचं लाईफ होतं, एक घरी पदार्थ शिकायचा, वडिलांना खाऊ घालायचा, आवडला की सगळ्यांसाठी करायचा. म्हणजे तेव्हापासून मला आवड होतीच. आणि मेन म्हणजे सगळे पदार्थ मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे आणि त्यांनी मला छान पद्धतीने शिकवलं. म्हणजे हे कुकिंगचं क्रेडिट तुम्ही त्यांना आईने म्हणजे आई मेन म्हणजे माझ्यासाठी त्यांच्याकडनं मी खूप शिकले. तर तुमचं जे निनाद प्रोडक्ट आहे त्यामध्ये काय काय असतं? म्हणजे दिवाळीच्या वेळेला दिवाळीचे फराळ बनवते मी. चकल्या, चिवडा, शेव, जेवढे पदार्थ असतील तेवढे. त्या लोणच्याचे सुद्धा माझ्याकडे 10 ते 15 प्रकार आहेत. हळदीचं लोणचं, आवळ्याचं, मिरचीचं, मिरची लिंबू, चुंदा म्हणतात बरेच जण, कैरीच्या याला, गोड तिखट. मेथी आंबा एक आमचा महाराष्ट्रीयांचा एक वेगळा पदार्थ असतो, तो सुद्धा वर्षभर माझ्याकडे राहतो, तो सुद्धा मी करते. नंतर राय आवळ्याचं एक लोणचं असतं, ते सुद्धा मी करते. म्हणजे लोणच्याची सुद्धा करवंदाचं लोणचं, हे कितीतरी प्रकारचे लोणचे मी करते. आणि आता मारवाड्यांमध्ये असं ते भुकर नावाचा एक पदार्थ असतो, हिरव्या रंगाचं फळ असतं, त्याला काय म्हणतात ते मला माहिती आहे. ते पण भरून म्हणजे त्याचं सारण भरून ते लोणचं मी करतो. त्याला पण खूप डिमांड आहे. आता कैऱ्यांचा सीझन आहे, म्हणजे मला सगळे कैऱ्याचे पदार्थ मी आता म्हणजे जून पासून माझे सुरू होतात, ते जुलै पर्यंत माझा स्टॉक होऊन जातं. म्हणजे मागच्या वर्षी मी जवळजवळ 45 किलो आंब्याचं लोणचं घेतलं. तर आता जे प्रेक्षक आता हे बघत आहेत तर तुम्ही त्यांना तुमचा ऍड्रेस आणि फोन नंबर द्या, म्हणजे जेणेकरून जर त्यांना तुमच्याकडनं काही घेण्याची इच्छुक असतील तर ते नक्कीच तुमच्याशी संपर्क करतील. चालेल. माझं नाव प्राची प्रदीप राव आहे. मी कॉलेज रोडला राहते, पितृस्मृती बंगला, नियर मॉडर्न कॅफे, कुलकर्णी बाग नंबर 3 हा माझा ऍड्रेस आहे. आणि माझा फोन नंबर मी सांगते 8007411812. म्हणतात ना की लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. त्याच्यामुळे प्राचीताई बोलत होत्या, मला असं वाटत होतं की मी केव्हा घरी जाऊ आणि केव्हा त्यांच्याकडचे टेस्ट करूया. पण मी नक्की त्यांच्याकडे जाऊन एक पदार्थ नक्कीच टेस्ट करणार आहे. मी पण जाणार आहे, तुम्ही पण सगळ्या नक्की एकदा त्यांच्याकडे व्हिजिट द्या, टेस्ट करा आणि आवडलं तर नक्कीच नेक्स्ट ऑर्डर तुम्ही त्यांना द्या. प्राचीताई तुम्ही आलात, खूप छान प्रकारे आम्हाला सांगितलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.